तर आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपण हे मडकं का धुत आहे. तर आज आपल्या जुन्या ऑफिसच्या सरांनी म्हणजे आपल्या प्रतीक सरांनी मस्त पोपटीचं नियोजन लावलं. तर पोपटी म्हणजे काय तर कोकणातील एकदम स्पेशल डिश. तर या पोपटीला लागणारा जो माल होता तो आपल्या दुकानातून भरून आपल्या गाडीमध्ये भरला आणि निघालो आपण त्या दिशेला. तर गाडीमध्ये माल भरून झाल्यानंतर आपण पहिलं घेतलं पाणी. तर पाण्याचा जार भरून घेतल्यानंतर आपण पोहोचलो त्या अड्ड्यावर आणि सगळ्या गाडीतल्या गोष्टी खाली केल्या आणि पहिली आपण लावली चूल. आणि आता स्पेशल गोष्ट म्हणजे इथं आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पोपटी बनवायच्या होत्या. कारण आपण बचपन से व्हेज है बिकॉज इन सब शेरों में एक मयूर नाम का हाथी भी है जो वन अँड ओनली घासपूस खाता है. तर मडक्यामध्ये टाकण्यासाठी चिकन मस्तपैकी दही लिंबू पिळून तयार केलं. पण ह्या आधी तयार करायचं होतं व्हेज पोपटी. त्यामुळं आपण आणलेलं पनीर मस्तपैकी तयार करून ह्या मडक्यामध्ये टाकून दिलं आणि ते सरळ गेलं चुलीवर. आणि इथं आग लावण्यासाठी आपल्या अभिभावने आणला होता पोर्टेबल चुला. तर मस्तपैकी लाकडं बिकडं आपल्या पोपटीच्या भोवती आपण लावली आणि लावली मस्तपैकी आग. आता पोपटीला लागणार होता पाऊण तास. तर टाइमपास काय करायचा. आता बोल. अशा प्रकारे पहिला आपला अटेम्प्ट फेल झालेला होता. आता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बघू आयटम. तर फायनली आपली व्हेज पोपटी तयार झाली. तर त्यातले मला वाटाणे खूप आवडले आणि पावटा थोडा थोडा आवडला आणि पनीर थोडंसं खारट लागलं. तर आपण आणलेल्या लोणीसोबत ह्या पोपटीचा आपण स्वाद घेतला आणि आयुष्यात पहिल्यांदा आपण पोपटीचा स्वाद घेतला ते म्हणजे प्रतीक सरांमुळे. आणि सोबतच त्यांची नॉनव्हेज पोपटी सुद्धा तयार झाली आणि आपल्या डॉगेज भावनी सुद्धा थोडंसं खाल्लं होतं. तर त्याला आपण पाणी पाजून निघालो.